आणि आता बातमी ठाण्याहून नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसलेला आहे। ट्रान्स हार्बरवर आज मेगा ब्लॉक नसतानाही अचानक मेगा ब्लॉक घेण्यात आला आणि त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। रेल्वेकडून आज ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक असल्याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती। मात्र प्रत्यक्ष ठाणे स्टेशनवर तुर्भे ते नेरूळ दरम्यान काम सुरू असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी मयुरेश कळव देत आहेत। मयुरेश, काय सध्याचे अपडेट्स आहेत? अचानकपणे अशा पद्धतीने ब्लॉक हा अनाउन्स करण्यात आलेला आहे, काय कळतंय? आताचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आजचा दिवस खऱ्या अर्थानं ट्रान्स हार्बर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रचंड मनस्तापाचा दिवस होता। कारण आज कोणत्याही प्रकारे मेगा ब्लॉक नव्हता, तशी कुठलीही पूर्व सूचना नव्हती। कारण रविवार असल्यामुळे ट्रान्स हार्बरवरून जेवढे प्रवासी प्रवास करतात ते आदल्या दिवशीच रेल्वेच्या अधिकृत ऍप्लिकेशनवर चेक करत असतात की या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे की नाही। त्यामुळे तिथे नो मेगा ब्लॉक असं दाखवलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवर आले त्यावेळी अचानकपणे 11च्या सुमारास मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक जाहीर केला। हार्बरवरचा कॅन्सल करून तो इथे टाकला। त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। एकतर तापमान जे आहे ते 40 अंशांच्या पुढे गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना मिळेल त्या वाहनानं वाशीकडे किंवा पनवेलकडे यावं लागलं। म्हणजे रिक्षासाठी अक्षरशः 100-150 रुपये मोजावे लागले। तर खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा या प्रवाशांना त्रासदायकच ठरला असं म्हणता येईल। नक्कीच मयुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय आता या मनमानी कारभाराचा फटका कुठेतरी प्रवाशांना बसताना दिसतोय।